चला आज सर्वात सोपी अशी अगदी सुटसुटीत अशी बिर्याणी पाहूया। त्यासाठी इथं कांदे जे आहेत ते 4 तळून घेतलेले आहेत। सुरुवातीलाच भांडं जे आहे मी ते मोठं ठेवलेलं आहे आणि तेल देखील जास्त घातलेलं आहे। यामध्येच आपण बिर्याणी जी आहे ती बनवणार आहोत। तर आता सुरुवातीला इथं मी चिकन टाकलेलं आहे, तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेले आहेत, पावडर मसाले टाकलेले आहेत। आता पावडर मसाल्यामध्ये मी धना पावडर, जिरा पावडर आणि आपला गरम मसाला इतकंच टाकलेला आहे। थोडा घाटी मसाला टाकलेला आहे, हळद, मीठ आणि आपण तळून ठेवलेला कांदा टाकलेला आहे। हे सर्व टाकून झाल्यानंतर व्यवस्थित याला तेल सुटेपर्यंत भाजायचं। नंतर अर्धी वाटी मी इथं पाणी वापरलेलं आहे, गरम पाणी घातलेलं आहे। थोडंसं आपण कोथिंबीर टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी होईल इतकं दही टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस। हे सगळं व्यवस्थित वाफवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा चिकन शिजल्यानंतर। आता दुसऱ्या साईडला एका कढईमध्ये मी इथं पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, त्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत आणि आपण आधी 15 मिनिटं भिजत ठेवलेला जो राईस आहे तो इथं टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित 75% होईल इतका असं शिजून घ्यायचा आहे। पण शिजताना त्यामध्ये 2 चमचे होईल इतकं तेल टाकलेलं होतं मी। चला राईस पण आपला जो आहे तो 75% होईल इतका शिजलेला आहे। आता याला चिकनवरती लावून लेअर लावून घेऊयात। आता लेअर लावताना इथं कांदा, टमाटर आणि ओली मिरची हे सगळं मी वापरलेलं आहे आणि थोडा इथं कलर टाकलेला आहे आणि थोडं तूप टाकलेलं आहे आणि 15 मिनिटं व्यवस्थित याला असा दम द्यायचा आहे आणि इथे तुम्ही मस्त मोकळे आणि सोप्या पद्धतीने केलेली बिर्याणी आपली तयार आहे। धन्यवाद।